नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे गायत्री मानसीला म्हणत असते आणि कसं आहे ना मानसी, घर चालवण्यासाठी मुळातच घरंदाजपणा असावा लागतो आणि तो तर तुझ्याकडे अजिबातच नाही आहे. तेव्हा इकडे मानसीला बोलल्यानंतर तेजसला खूपच जास्त राग येतो आणि तेजस म्हणत असतो की वहिनी, तुमची हिंमत कशी झाली मानसीला असं बोलायची? किती वेळा सांगितलंय या विषयावरती त्यांना काही बोलू नका म्हणून. एकदा सांगितलेलं डोक्यात शिरत नाही का तुमच्या? सांगा ना. तेव्हा इकडे आता तेजसला इतका राग आलेला असतो की तो गायत्रीच्या अंगावरती धावून येतो, तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो की मानसीजवळ तुम्ही या भाषेमध्ये बोलू शकत नाही, कळत नाही तुम्हाला? तेव्हा इकडे दिनेश मध्ये येतो. दिनेश तेजसला जोरात धक्का देतो आणि मागे करतो आणि म्हणतो की तेजस, लांब राहून बोलायचं, माझ्या बायकोच्या अंगावरती येऊन बोलायचं नाही, कळलं ना? गायत्री बायको आहे माझी, हे विसरू नकोस. तेव्हा दिनेश म्हणतो, तुझ्या लक्षात आहे ना, मग बायको चुकीचं बोलते ना तर तिला समजावून सांग, त्यांच्या चुका पाठीशी घालू नकोस, कळलं का तुला? तेव्हा इकडे आता तेजसला मानसी समजावत असते. ती म्हणत असते की तेजस, शांत व्हा तुम्ही. हे बघा, तुम्ही कितीही रागवलात ना तरीसुद्धा गायत्री वहिनींच्या अंगावरती धावून जाणं हे चुकीचं आहे. असं अंगावरती धावून जायचं नसतं, कितीही राग आला तरी पण. आणि गायत्री वहिनी यांनी मला चॅलेंज केले ना, हे घर त्यांनी मला सांभाळायला सांगितले, मी हे चॅलेंज स्वीकारले. हे बघा राष्ट्रहित, हे घर मी व्यवस्थित त्यांना सांभाळून दाखवणार आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी नोकरी जरी सोडली असली ना तरीसुद्धा मी या घराची जबाबदारी घेतलेली आहे आणि मी माझी जबाबदारी व्यवस्थितरित्या पाळणार आहे. तुम्ही नका उलट रागू आणि त्या जे काही बोलतायत ना त्यांच्यावरती रिॲक्ट व्हायची सुद्धा अजिबात गरज नाही आहे. तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? मला आपल्या घरामध्ये वाद नको. तेव्हा इकडे तेजस मानसीच्या समजावण्यामुळे आता शांत झालेला असतो. तेव्हा गायत्रीला आश्चर्य वाटतं. गायत्री म्हणत असते, अरे वा, शांत झालास का रे तेजस? म्हणजे आतापर्यंत कुणाचाही न ऐकणारा तेजस इथे माझ्या अंगावरती धावूनसुद्धा येतो रागाच्या भरामध्ये. तर इकडे मानसीने त्याला समजवल्यानंतर त्याचा लगेच राग शांत झाला. बायकोचं लगेच ऐकलं का? याच्यावरती आहे ना एक म्हणसुद्धा लागू होते. बरोबर की नाही तात्यासाहेब? तुम्ही जेव्हा तुमच्या वृत्तपत्रामध्ये इथे अंकामध्ये तुम्ही म्हणीसुद्धा लिहायचात, बरोबर ना? मग अंकामध्ये जर तुम्ही म्हणी लिहायचात तर या प्रसंगावरती कुठली म्हण लागू होते ती सांगताय का? तेव्हा इथे तात्या गप्पच बसतात. तेव्हा गायत्री म्हणते, काय हो, आता तुमचा शब्दसाठा संपला की काय? शब्दभांडार नाही आहे का तुमच्याकडे? तेव्हा तात्या म्हणतात की बायकोच्या ताटाखालचं मांजर. तेव्हा गायत्री म्हणते, अगदी बरोबर, बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंयस तू तेजस. तुला कळतंय का? काय गं हे मानसी, आता या घरामध्ये आलीस तर तू लोकांना एकदम कंट्रोल केलेस गं. नवऱ्याला अगदी मुठीमध्ये ठेवलेस तू. दिसतंय ना, एवढा रागवलेला तेजस तुझ्या समजावण्यामुळे लगेच शांत झाला. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, वहिनी, त्यांना बोलायची काही गरज नाही आहे, काही चुकीचं नाही सांगितलं त्यांनी. तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते, काय मग हे घर तू सांभाळणार? नोकरी सोडल्यानंतर या घराची जबाबदारी तू घेतलीस का? तेव्हा मानसी म्हणते, हे बघा गायत्री मॅम, तुम्ही हे घर सांभाळण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, तुम्ही खूप काही केले या घरासाठी. पण हे बघा, त्याच्यामध्येच आहे ना, या घरातल्या लोकांना तुम्ही सोबत घेऊन त्यांनासुद्धा तुमच्या हाताशी धरून पुढे घेऊन गेलं असतात ना तर खूप जास्त बरं झालं असतं. पण ते तुम्ही नाही केलंत. या घरातल्या लोकांना तुम्ही तिथेच ठेवलंत आणि मग तुम्ही या घराची जबाबदारी घेतलीत. पण आता मी सुद्धा तुम्हाला एक शब्द देते, मी सुद्धा या घराची जबाबदारी घेऊन दाखवणार. मी माझी जबाबदारी जेव्हा पार पाडेन ना तेव्हा माझं हे सर्टिफिकेट मी तुमच्याकडे घेऊन येईन साईन करायला, कळते तुम्हाला? तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते की मी हे चॅलेंज स्वीकारणार. गायत्रीला हे ऐकून राग येतो. गायत्री म्हणत असते, हे कधीच शक्य होणार नाही आहे, मी याच्यावरती साईन कधीच करणार नाही. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते, मी या घरामध्ये खर्च करण्यासाठी एक दमडीसुद्धा देणार नाही आहे, कळलं का? त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता गायत्री रागाने जात असताना इथे सुगंधा म्हणत असते दिनेशला, दिनेश, तुझ्या बायकोचं वागणं तुला पटतंय का रे? तिने जर आता खर्चासाठी पैसे नाही दिले तर आपलं घर खर्च कसा बरं होणार? तेव्हा दिनेश म्हणत असतो, आई, गायत्री जे काही बोलते ना ते पटतंय मला.
ती काही सगळं चुकीचं बोलत नाही आहे. ज्यांनी ही जबाबदारी घेतली त्यांनासुद्धा पार पाडू दे ना. आतापर्यंत गायत्रीने या घरासाठी खूप केलं. आता ज्यांना करायचं आहे त्यांना करू देत. तेव्हा इकडे दिनेशसुद्धा आता सगळ्यांकडे रागाने बघून तिथून निघून जातो. तरी ते प्रेक्षकांनो मानसी येते, सुगंधाचा हात पकडते आणि म्हणते, "हे बघा मावशी, काळजी करू नका. मी खरं सांगते, नोकरी जरी सोडली असली ना, तरीसुद्धा घराची जबाबदारी मी स्वीकारली आणि मी ती व्यवस्थित पार पाडेन. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा." तेव्हा इकडे आता मानसी सगळ्यांची जबाबदारी घेत असते, सगळ्यांना समजावून सांगत असते, सगळ्यांचा राग शांत करत असते. पण इकडे आता तेजसला या गोष्टी काही पटत नाही. तेजस रागानेच आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा इकडे मानसी येते आणि तेजसला म्हणत असते, "राष्ट्रहित, काय झालं? तुम्ही अचानक असे आतमध्ये का बरं निघून आलात?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "हां, मग काय करू? तुम्ही नवीन जबाबदारी स्वीकारली आहे ना घराची आणि नोकरीसुद्धा तुम्ही सोडताय, बरोबर की नाही? मग तुमचा हा एवढा मोठा निर्णय ऐकून मला खूप आनंद झाला आहे. म्हणून तर मी आतमध्ये निघून आलो ना." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "राष्ट्रहित, तशीही ती नोकरी मला करायची नव्हती आणि म्हणून ती नोकरी मी सोडली. आणि तसंही तुम्हाला का हो, तुमचा काही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? आणि तुम्ही बघितलंत ना, रणजितने सुद्धा माझं रेझिग्नेशन स्वीकारले. त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी जर रेझिग्नेशन स्वीकारले तर तुम्हाला काय एवढा राग आला आहे? आणि हे बघा, मी जरी घराची जबाबदारी घेतली असली ना, तरीसुद्धा मी पारसुद्धा पाडेन." तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "त्यांना तुम्ही रेझिग्नेशन लेटर कशा पद्धतीने स्वीकारायला लावलंत ना रणजितला, ते मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे." तेव्हा मानसी म्हणते, "हो ना, मग शोभते की नाही तेजस प्रभू यांची बायको?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, की "हे बघा, तुम्ही जे काही करताय ना लकी चार्म, म्हणजे मला असं वाटतंय तुम्ही ही नोकरी रागाच्या भरामध्ये स्वीकारायला नको पाहिजे होती. तुम्ही कशाला उगाच गायत्री वहिनींना चॅलेंज करता आणि या घराची जबाबदारी तुम्ही स्वीकारताय, त्यांच्याबरोबर वाद घालताय. हे बघा, मी तुम्हाला या घरातल्या गोष्टींपासून, माणसांपासून, प्रॉब्लेम्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही तेवढंच गायत्री वहिनींबरोबर वाद उकरून काढताय. त्यांना तुम्ही इथे खडेबोल सुनावताय. हे बघा, मी तुम्हाला जेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही तेवढीच या घराच्या कुस्तीमध्ये, म्हणजे हे जे काही मैदान आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुस्ती खेळायला उतरताय, ते सुद्धा गायत्री वहिनीबरोबर. कशाला करताय तुम्ही हे सगळं? हे बघा, आमचं घर आहे. आम्ही या घराची जबाबदारी घेऊ ना, आम्हाला सवय झाली आहे सगळ्याची. पण तुम्ही उगाच याच्यामध्ये पडू नका ना." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "राष्ट्रहिते, काय बोललात तुम्ही? आमचं घर? मी याच्यामध्ये पडू नको म्हणजे? हे घर माझं नाही आहे का? मी या घराची कुणीच नाही आहे का राष्ट्रहित? म्हणजे तुम्ही नेहमी असं काहीतरी बोलू नये ना, मला परकं करत असता. सांगा ना राष्ट्रहित, मी या घराची कुणीच नाही आहे, मी तुमची कुणीच नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी या घरामध्ये राहते, मी हे जे काही करते ते मी आपली माणसं म्हणून करत नाही आहे का? तुम्ही मला अजूनही या घरातली मानत नाही. मी तुमची कुणीच नाही आहे. आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे राष्ट्रहित. मी तुमची कोण आहे ते तुम्ही मला सांगा. कोण आहे मी तुमची? तुम्ही असं का बोललात की आमचं घर आम्ही बघून घेऊ म्हणून? म्हणजे मी जे काही करते त्याला काहीच अर्थ नाही आहे का?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "मानसी, खरंच सॉरी, खरंच सॉरी, मला माफ करा. मी रागाच्या भरामध्ये आमचं तुमचं केलं. मला असं करायचं नव्हतं. माझं घर मला बोलायचं नव्हतं. तुम्हीसुद्धा या घराचा भागच आहात. तुम्ही या घरातला मेंबर आहात." तेव्हा इकडे मानसी म्हणते, "नाही, मला तुमच्याकडून ऐकायचं राष्ट्रहित. मी तुमची कोण आहे ते मला सांगा. मी कोण आहे तुमच्यासाठी? तुम्ही मला काय मानलेत?" तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "मी सांगतोय ना तुम्हाला मानसी, एका शब्दात नाही सांगता येणार." तेव्हा मानसी म्हणते, "मग जेवढ्या शब्दात सांगायचं आहे तेवढ्या शब्दात सांगा. मी कोण आहे तुमची? कोण लागते मी?" तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, "या, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही माझ्या कोण आहात. मी तुम्हाला काय मानतो." तेव्हा इकडे तेजस मानसीचा हात पकडतो आणि तिला बेडवरती बसवतो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, "कसं आहे ना मानसी, म्हणजे तुम्ही माझ्या कोण आहात ना, हे खरंच मी शब्दात नाही सांगू शकणार आहे. म्हणजे माणूस कसा आयुष्यभर बघा चुका करतो आणि गळंगळत राहतो. म्हणजे पाण्याचा खूप प्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये माणसाला पोहता येत नसल्यामुळे तो इथे आता डुबत राहतो ना, तशा पद्धतीने मी चुका करून आयुष्यभर असा गळंगळत राहत होतो आणि मग तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात." तेव्हा मानसी म्हणते, "नाही, असं नका बोलू राष्ट्रहित." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, आता मला बोलू द्या, तुम्ही शांतपणे ऐका." तेव्हा तेजस म्हणतो, "मानसी, तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा मी काय होतो? शून्यात होतो मी. पण तुम्ही आल्यानंतर
तुम्ही मला नोकरी करायला सांगितलीत. तुम्ही मला सरकारी नोकरी ही कशी करायची, तर तुम्ही मला परीक्षा द्यायला जबरदस्ती केलीत. मी परीक्षा दिली. सरकारी नोकरी मी तुमच्यामुळे मिळवली. त्यानंतरला माझ्यावरती एवढा मोठा आरोप झाला, तरीसुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात. माझ्यावरती विश्वास ठेवलात, की मी चुकीचं काही केलेलं नाही आहे. कोर्टामध्ये सुद्धा मला साथ दिलीत आणि इथे आल्यानंतरसुद्धा घर सांभाळण्यामध्ये गायत्री बहिणीबरोबरसुद्धा तुम्ही आता वाद घालता, की घरातल्या लोकांना त्यांच्यामुळे कशा पद्धतीने त्रास होतो. हे सगळं केलंत तुम्ही. मग तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. म्हणजे मैत्रीच्यासुद्धा पलीकडचं आपलं नातं आहे आणि मी ते मानतो. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "तुम्ही मला एका शब्दात सांगा की मी तुमच्यासाठी कोण आहे?" तेव्हा तेजस म्हणतो, की "ठीक आहे, आज मी डबा घेऊन जात नाही आहे. डबा घेऊन तुम्ही याल ना? आपण दोघेजण एकत्र जेवू. चालेल ना?" तेव्हा मानसी म्हणते, "ठीक आहे, तुम्ही जा. मी डबा घेऊन येते." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "राष्ट्रहित तुम्ही जरी बोलला नाहीत ना, तरीसुद्धा मला कळलं आहे तुम्हाला काय बोलायचं आहे. मी डबा घेऊन येते. मग आपण एकत्र जेवू आणि तेव्हाच बोलू." तेव्हा इथे मानसी आता किचनमध्ये स्वयंपाक करायला आलेली असते. तर किचनमध्ये सगळं सामान आता संपलेलं असतं. अर्धं तर संपलेलंच असतं. तेव्हा मानसी म्हणत असते, "हे काय? सगळं सामान तर इथे संपलंय. आता मी जेवण कसं काय बनवू आणि काय बनवू? पोहे तर इतकेच आहेत. नाश्त्याला काय बनवू?" तेव्हा इकडे आता खूपच जास्त भूक लागलेली असते, ती म्हणजे आभाला. आभा तिथे येते आणि म्हणत असते, की "वहिनी, अगं काहीतरी लवकर आहे ना खायला कर." या गायत्री वहिनीने आहे ना सकाळ सकाळ गोंधळ घालून आहे ना डोकं पार असं फिरवून ठेवले. डोकेदुखी केली आम्हाला तिने. जोपर्यंत पोटात काही जाणार नाही, तोपर्यंत माझी भूक काही आता राहणार नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की "आता काय बनवू?" तेव्हा इकडे पोळ्यांच्या डब्यामध्ये रात्रीच्या थोड्या पोळ्या उरलेल्या असतात. त्याच्यामुळे इथे आता त्या पोळ्यांपासून तिने इकडे नाश्ता बनवायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते, "एक काम कर तू आभा, आज मी काहीतरी वेगळं बनवते. जा, तू जाऊन बस. मी नाश्ता लगेच रेडी करते आणि घेऊन येते." तेव्हा आभा म्हणते, "ठीक आहे वहिनी, लवकर करा, खूप भूक लागली." तेव्हा इकडे आता मानसीने लगेचच 2 कांदे घेतलेले असतात. तिने फोडणी तयार केलेली असते. सगळं काही टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये चपाती इथे बारीक करून तीसुद्धा आता कढईमध्ये टाकलेली असते आणि ती चपाती व्यवस्थित इथे सगळी शेकून वगैरे घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या पोळ्यांपासून तिने खूप छान असा खमंग नाश्ता केलेला असतो. आभा म्हणत असते, की "दादा, बघतोयस ना सूरज दादा, वास किती छान येतोय." म्हणजे गायत्री वहिनीने कधीच आपल्याला असा नाश्ता वगैरे बनवून दिलेला नाही आहे. पण मानसी वहिनी किती प्रेमाने करते ना आणि तिचा स्वयंपाकसुद्धा खूप छान असतो. वासच बघ ना किती छान येतोय. आईच्या हातचा जसा स्वयंपाक असतो ना, तशी चव मानसी वहिनीच्या हाताला पण असते. त्यानंतरला इकडे आता मानसी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते, "हे घ्या, गरमागरम नाश्ता." तेव्हा आभा म्हणत असते, की "वहिनी, मला लवकर दे ना." तेव्हा सूरज म्हणतो, "हो, हळू-हळू. अगं, नाहीतर तोंड भाजेल तुझं, हात भाजेल, जरा हळू खा." तेव्हा आभा म्हणते, "दादा, अरे मी काय लहान आहे का आता? आणि मला खूप भूक लागली आहे." तेव्हा इथे आभा म्हणते, की "इथे पोळ्यांपासून तू बनवली आहेस ना, खूपच छान रेसिपी आहे. पोळीची भाजी." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "खूप पोळ्या उरलेल्या ना, म्हणून बनवलं. छान झालंय ना?" त्यानंतरला दिनेशसुद्धा येतो आणि दिनेश घाईघाईने स्वतःच्या हाताने घेत असताना त्याला चटका लागतो. तेव्हा इकडे मानसी दिनेशला सुद्धा नाश्ता देते. तेव्हा दिनेश म्हणतो, की "खूप दिवसाने इथे आईने पोळीचा नाश्ता तयार केला आहे ना आणि खूपच जास्त छान झाला आहे." तेव्हा आभा म्हणते, "दिनेश दादा, आईने बनवलेलं नाही आहे काही, मानसी वहिनीने केला नाश्ता." तेव्हा दिनेश इथे लगेचच नाश्त्यावरून उठतो. तेव्हा इकडे दिनेश जात असताना मानसी म्हणत असते, "दिनेश दादा, अहो असं काय करताय? अर्धवट नाश्ता करून का उठताय? खा ना तुम्ही पोटभर." तेव्हा इकडे आबा म्हणत असते, "दिनेश दादा, अरे तू खाऊ शकतोस. तू जर इथे नाश्ता केलास तर आम्ही काही लगेच गायत्री वहिनीला जाऊन सांगणार नाही आहे. किती घाबरतोस रे तू?" तेव्हा दिनेश म्हणतो, "आबा, बोलताना जरा आहे ना नीट बोलत जा. तू लहान आहेस हे विसरू नकोस आणि गायत्री मोठी आहे, त्याचं जरा भान ठेव. माझी बायको आहे ना एवढी पण वाईट नाही आहे. तुम्ही लोकं तिला आहे ना वाईट बनवता. माझ्यासमोर असं चित्र उभं करता की ती खूप मोठी विलन आहे. कळलं ना? पण ती विलन नाही आहे. तिने या घरासाठी खूप काही केलं आहे." तेव्हा इकडे आता दिनेश म्हणत असतो, "ती प्लेट उचल आभा, प्लेट उचल." आणि त्या प्लेटखाली त्याने ₹20 ठेवलेले असतात. तेव्हा तो म्हणतो, "हे पैसे आहेत ना, मी चुकून जो नाश्ता केला आहे ना, त्यासाठी ठेवले आहेत."
आणि ते पैसे हिला विचार कमी आहेत का म्हणजे अजून द्यायला, पण मी हिने केलेला नाश्ता खाणार नाही आहे. कारण यांच्यामुळे ज्या माणसाच्या तोंडाला काळं फासलेलं ना, तो सगळं विसरला असेल, पण मी काहीही विसरलेलो नाही आहे. त्याने तोंडाला काळं फासलेलं विसरला, पण मी गळ्यात हार घातलेला ना चपलांचा, तो कधीच विसरणार नाही आहे. तेव्हा इथे आभा म्हणते, पण दादा याच्यामध्ये वहिनीची काय चुकी आहे? तेव्हा दिनेश म्हणतो, पण तिच्याच ऑफिसमधल्या माणसांनी हे सगळं घडून आणलं होतं ना, मग तिचीच चुकी आहे. तेव्हा इकडे दिनेश निघून गेलेला असतो. सुगंधा तिथे येते आणि म्हणते, इथे पोळीची भाजी केली आहेस का? पोळीपासून नाश्ता बनवलायस? तेव्हा इकडे सूरज म्हणतो, हो ना आई, किती छान झालंय बघ. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की खूपच पोळ्या उरल्या होत्या ना, रात्री बरोबर सगळ्यांनी जेवणं केली नव्हती, म्हणून खूप जास्त पोळ्या उरल्या होत्या, म्हणून वाया जाऊ नयेत त्याचाच नाश्ता बनवला, बरं झालं ना. तेव्हा सुगंधा म्हणते, हो का, की नाश्त्याला काही नव्हतं म्हणून हा नाश्ता केला आहेस? तेव्हा मानसी म्हणते, नाही असं नाही आहे, बसा ना मावशी, तुम्ही पण नाश्ता करून घ्या. तेवढ्यातच इथे आता फोन आलेला असतो. फोन केलेला असतो मानसीच्या आईने. तेव्हा ती फोन उचलते. मानसीची आई तिची विचारपूस करत असते, कशी आहेस बाळा, खुश आहेस ना, सुखात आहेस ना, बरी आहेस ना. तेव्हा इकडे मानसी म्हणते की हो आई, मी एकदम बरी आहे. तेव्हा इथे सुगंधा आता त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा संपदा म्हणते, खरंच ना बाळा, खरंच तू एकदम बरी आहेस ना, माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना. तेव्हा मानसी म्हणते, नाही आई, मी तुझ्यापासून का काही लपवेन, अगं खरंच मी एकदम सुखात आहे, खूप बरी आहे मी. तेव्हा इकडे आता सुगंधाला वाईट वाटत असतं, कारण मानसीने काहीही सांगितलेलं नसतं संपदाला. एवढं सगळं चालू आहे तरी ते गप्पच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी आता बोलत बोलत बाहेर येते, जेणेकरून आईचं बोलणं त्यांच्या कानावरती पडू नये म्हणून. तेव्हा इकडे आता संपदा म्हणत असते, हे बघ मानसी, खरं खरं सांग, सगळं काही व्यवस्थित आहे ना? तेव्हा मानसी म्हणते, हो आई, सगळं काही व्यवस्थित आहे, तू का असं विचारतेस? तेव्हा संपदा म्हणते की हे बघ, सकाळपासून तू माझ्या नजरेवरती येतेस, माझी शपथ आहे तुला, खरं खरं सांग, सगळं काही नीट आहे ना? तेव्हा संपदा म्हणते की माझी शपथ आहे ना. तेव्हा मानसी म्हणते, आई, तू पण ना शपथ वगैरे कशाला देतेस गं, सगळं काही ठीक आहे सांगितलं आहे ना, तू पण ना उगाच मला शपथ वगैरे देतेस. आणि मग इथे मानसी आईची शपथ मोडत नाही आणि घडलेला घरामधला सगळा प्रकार इथे संपदाला सांगते. म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून, जेव्हापासून तिने इथे रणजितला घरी बोलावलेलं असतं आणि तिने रेझिग्नेशन लेटर त्याच्या हातामध्ये दिलेलं असतं, आणि त्यानंतर घरामध्ये जो काही तमाशा झालेला असतो ना, ते सगळं काही इथे अगदी मानसी आता तिच्या आईला सांगत असते की इथे तेजस आणि गायत्रीचं भांडण, त्याच्यानंतर गायत्री आणि मानसीचं बोलणं. तर इकडे ते गायत्री म्हणालेली असते की घरामध्ये घर खर्चासाठी मी पैसे देणार नाही, मानसीने स्वीकारलेलं चॅलेंज आणि घरामध्ये संपलेलं सामान, अगदी इथपर्यंत तिने सगळं काही आपल्या आईला सांगितलेलं असतं. तेव्हा संपदा म्हणते की हे बघ मानसी, तू तुझ्या बाबांसारखी हट्टी आहेस, तू तुझं घर व्यवस्थितरित्या सांभाळशील मला माहिती आहे. बरं आता लवकर लवकर घरामध्ये जे जे काही संपलं आहे ना, ते मला सांग बरं, मी पाठवून देते, मी घेऊन येते, नाहीतर निधीला पाठवते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, नाही नको नको आई, तू आहे ना येऊ नकोस इथे. तेव्हा ती म्हणत असते, इथे काही नको आहे, कुणाला ते आवडणार नाही. तेव्हा संपदा म्हणते, मी सांगितलं ना, सांग बरं तू. तेव्हा मानसी म्हणते की तेजसचा पगार अजून झालेला नाही आहे ना, म्हणून थोडी अडचण आली आणि मी पण नोकरी सोडली, नाहीतर सगळं काही व्यवस्थित चालू असतं. तेव्हा इकडे आता जे काही घरामध्ये संपलेलं असतं, रवा, पोहे, तांदूळ, साखर, ती म्हणते की कमीच आण, या घरामध्ये साखर कुणी जास्त खात नाही. तर असं थोडं थोडं सगळं काही आता माणसाने सांगितलेलं असतं आणि संपदा ते सगळं पाठवणार असते. सुगंधाला ते सगळं ऐकून खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, आणि आई, या सामानाचे जे काही पैसे होतील ना, ते तू लिहून ठेवा, कारण का मला अजिबात आवडणार नाही जर तू या सगळ्याचे पैसे नाही घेतलेस तर. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, हो गं बाई हो, मी पैसे घेईन या सगळ्याचे, प्रभूंची सून अगदी शोभतेस हा, एक कदरी आहेस अगदी, मी या सगळ्याचे पैसे घेईन, पण आता हे सामान मी तुम्हाला पाठवून देते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, तेजस, मला माहिती आहे हे तुम्हाला आवडणार नाही आहे, पण ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही आहे, आईला मी परस्पर पैसे देईन. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता गायत्रीने छडी काढलेली असते इथे तात्यांना मारायला,
बघा प्रेक्षकांनो, या गायत्रीला लाज पण वाटत नाही आहे. एवढ्या वयस्कर माणसाच्या हातावरती ती स्वतः छडी मारणार आहे. स्वतःचे गुण तर प्रत्येकाला न आवडणारेच असून देखील ती इकडे तात्यांच्या हातावरती छडी मारती. मूर्ख कुठली. तेव्हा इकडे सगळेजण तिला थांबवत असतात. मानसीसुद्धा म्हणत असते की गायत्री मॅम थांबवा. तरीसुद्धा गायत्री तात्यांच्या हातावरती छडी मारते.